तर नमस्कार मित्रांनो, मी आहे आन्या बनसोडे. तर आपल्या चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सध्या MH सेट परीक्षा 2025 म्हणजे जो 15 जूनला होणार आहे, त्या परीक्षेच्या उद्देशानुसार आपण पेपर 1चे मॅरेथॉन चालू केलेले आहे. त्याच्यामधला आज भाग आहे 3 नंबर म्हणजेच कॉम्प्रेशन. हा पेपर 1 जो आहे, पेपर 1 त्याच्यामधला 4था टॉपिक आहे. तिसरा टॉपिक हा आकलनाचे उतारे कॉम्प्रेशन आहे. त्याच्यामध्ये त्यात काय लेक्चर घेण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट टॉपिक नंबर 4 सुरू करतो आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. ज्यांनी महागटले लेक्चर बघितले नसतील त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते लिंकवर जावा आणि महागटले जे लेक्चर्स आहेत ते बघून घ्या. तर चला आता या लेक्चरला सुरुवात करूया. कॉम्प्रेशन. सध्या हे कॉम्प्रेशन दिसते. कॉम्प्रेशन म्हणजेच कम्युनिकेशन. तर इथं सध्या 2024 पासूनचे 2023पर्यंत कोणत्या म्हणजे घटकावर क्वेश्चन आले होते ते पहिल्यांदा बघू, नंतर आपण लेक्चर चालू करूया. तर 2000 हे जे आहे 2024ची क्वेश्चन पेपर, ते कुठल्या पॉईंट म्हणजे कॉम्प्रेशन या टॉपिकमध्ये कोणत्या पॉईंटला क्वेश्चन विचारले होते ते बघून घेऊया. तर पहिला क्वेश्चन आहे 24मधला संदेशाचे प्रकार. तर आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे संदेशाचे प्रकार कोणते आहेत, किती प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कोणते घटक येते, याच्यावर संदेशाचे प्रकार, याच्यावर क्वेश्चन 2024ला विचारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला होता समकालीन डिजिटल भाषा व्यवहारातील चिन्ह समूह. हे चिन्ह समूह कोणते आहेत त्याच्यावर विचारलेला होता. त्याचं उत्तर होतं इमोटिकॉन्स पण होतं, पण त्याच्या पर्यायामध्ये इमोजी, स्माइली, स्टिकर्स हे काय असतं हे पण आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर निशब्द संज्ञापन, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये संज्ञापन शिकणार आहोत. संज्ञापनामध्ये कोणते प्रकार आहेत त्यामधलं इथं निशब्द संज्ञापन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर खाली आहे प्रसार भारती. तर प्रसार भारती माध्यम आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला आहे. तर आणखी दुसरे कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती बी क्वेश्चन आहेत, ते पण बघणार आहोत. त्याच्यानंतर पाहणार आहोत संज्ञापन. तर विद्यार्थी शिक्षक संज्ञापन इथं निशब्द संज्ञापन विचारलेलं आणि इथं विचारलं विद्यार्थी शिक्षक म्हणजे संज्ञापन. हा म्हणजे या घटक टॉपिक चांगलाच महत्त्वाचा आहे म्हणायचं त्याच्या दृष्टीने. तर 2023ला बघू आपण कोणते क्वेश्चन विचारलेले होते. तर 2023ला विचारलं संप्रेषणाचे प्रकार. संप्रेषणाच्या प्रकारावर 23ला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं अंतर्गत प्रकार विचारलेला होता. त्याच्यामध्ये माहितीचे सामान्यीकरण याच्यावर टॉपिक होता. त्याच्यामध्ये प्रकारामध्ये त्यात ऑप्शन होते बहिस्थ, ऊर्ध्वगामी, अधोगामी हे संप्रेषणाचे प्रकार आहे. त्याच्यामधल्या अंतर्गत प्रकारावर प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर संप्रेषणाची परिणामकता याच्यावर प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर हे आहे संप्रेषणाची व्याख्या कोणी केल्या होत्या तो महत्त्वाचा आहे, कारण की जे ब्राऊन यांची व्याख्या विचारलेली आहे. संप्रेषण म्हणजे काय ही जे ब्राऊन यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर त्याच्या आणखी जे शास्त्रज्ञ आहेत त्याच्यामध्ये मिलर आहे, डॉक्टर डेवेल आहे आणि MJ मेयर आहेत, यांच्या व्याख्या ते पण आपण नंतर पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर प्रभावी संप्रेषण कशाला म्हणतात, प्रभावी संप्रेषण त्याचे समीकरण कोणते आहेत हे पण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आता प्रभावी संप्रेषण तसेच दुसरे बी आणखी संप्रेषणाचे प्रकार आहेत, त्यांचे समीकरण कोणते आहेत ते पण आपण या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. त्याच्यानंतर आहे संप्रेषण परिणामकतेवर प्रतिकूल अनुकूल परिणाम, संप्रेषणाचे प्रसार माध्यमाचे परिणाम हे काय कशावर परिणाम होतात ते सर्व आपण पुढील टॉपिकमध्ये या टॉपिकमध्येच पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे 2021चे क्वेश्चन पेपर. 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला होता बघा, न्यूकोमचे मत म्हणजे संप्रेषणाबाबत कोणते घटक आहेत. संप्रेषण चक्रातील घटक नाही म्हणलं इथं, घटक नाही तर संप्रेषण चक्राचे न्यूकोमचे कोणते घटक आहेत. प्रेक्षक, ग्राहक, संदेश हे घटक आहेत, म्हणजे माध्यम घटक नव्हता, म्हणजे उत्तर माध्यम होतं. याच्यावर म्हणजे संप्रेषणातील घटक ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. संप्रेषण प्रभावी करणारे घटक हवा इथं बी तिथे विचारलेलं आहे. इथंच की एवढंच की न्यूकॉमचे मतं विचारले होते, इथं सर्वसामान्य विचारले. त्वरित प्रत्यावरण म्हणजे फीडबॅक विचारला. संप्रेषणाचे प्रकार का अनुलंब, पर्यवेक्षक, कामगार म्हणजे संप्रेषणाच्या प्रकारावरती जास्त फोकस देते, कारण की हा तिसरा प्रश्न आहे संप्रेषणाच्या प्रकारावरती. नंतर संप्रेषणाचे परिणामकर्तावर परिणाम करणारे घटक म्हणतात. याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते पण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. हां, हे बघा दूरदर्शन वाहिनी मागा विचारलं होतं, प्रसार भारती विचारलं होतं. इथे दूरदर्शन वाहिनी आहेत, म्हणजे जे संप्रेषण माध्यम आहेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रसार माध्यमातून हे केलं जातं त्याच्यावरती क्वेश्चन आहेत, ते पण पुढे पाहणार आहोत. हो का, इथं आणखी डबल विचारलं संप्रेषणाची व्याख्या. इथं मिलरची विचारली, मागा जे ब्राऊन यांची विचारली होती, आता इथं मिलरची म्हणजे व्याख्यावर पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे, म्हणजे हे पण पॉईंट जरा महत्त्वाचाच आहे. संप्रेषणामध्ये प्रेक्षकांची क्रमिक कार्य विचारली, प्रेक्षकांची संप्रेषण चक्राचे माध्यम का इथं घटक कोणते आहेत. प्रेक्षक, संदेश, ग्राहक, घटक
याच्यावर मी संप्रेषणाचे घटकावर हा तिसरा क्वेश्चन आहे. हा तिसरा क्वेश्चन आहे, म्हणजे याला पण आपल्याला जास्त वेटेज द्यावं लागेल इथं. त्याच्यानंतर का संप्रेषणाचे प्रकार आला आणखी. हा चौथा प्रश्न आहे, क्षैतिज संप्रेषण, म्हणजे याच्यावर बी आपल्याला जरा जास्तच फोकस करावं लागणार आहे. समूह माध्यमाचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत ते पण बघूया. त्याच्यानंतर आहे 2019चा क्वेश्चन पेपर. 2019च्या क्वेश्चन पेपर हो का, संप्रेषणाची व्याख्या, डॉक्टर डेवेल. 3 आतापर्यंत व्याख्या संप्रेषणाच्या झाल्या, म्हणजे व्याख्यावर जरा जास्तच भर दिसतो. त्यामुळे व्याख्या जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याला करणं भागच आहे. तर ह्याच्यावर व्याख्या बी आपण बघणार आहोत. इथं मूल्यमापन व्यवस्था कोणत्या कोणत्या, तर शाब्दिक संप्रेषण हो का, हे बी संप्रेषणाचा प्रकार आहे. हा चौथा क्वेश्चन आहे. प्रत्येक इयरला संप्रेषणाच्या प्रकारावरती क्वेश्चन विचारले जात आहेत. शाब्दिक संप्रेषण म्हणजे संप्रेषणाचा प्रकार आहे. त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नलवर काहीतरी क्वेश्चन आहे, ते पण बघूया आपण हो का. मुक्त समूह, हे बी आणखी तोच शब्द आहे, संप्रेषणाचा प्रकारच आहे. इथं हा 5वा प्रश्न आहे, म्हणजे संप्रेषणाच्या प्रकारावर आतापर्यंत प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे संप्रेषणाचे प्रकार हा IMPचा आहे. त्याला पण आपण बघूया कसं आहे कसं नाही ते. त्याच्यानंतर काय समूह माध्यम, समूह माध्यमावर, हे समूह माध्यम ते बी बघू आता कुठल्या ह्याच्यावर काय काय आहे ते. तर चला आता आपण काय करूया, संप्रेषण आहे, संप्रेषण टॉपिक जो आहे, संप्रेषण टॉपिकला आपण आता सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्यांदा आपण व्याख्यापासून. तर कुणी कोणत्या प्रकारे कशा व्याख्या केलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या आहे फ्राईड बुकर यांची पहिली व्याख्या आहे. तर फ्राईड बुकर काय म्हणतात ते बघूया आपण. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला संदेश म्हणजे संप्रेषण होय. ही व्याख्या फ्राईड बुकर यांची आहे. तर काय म्हणतात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला संदेश म्हणजेच संप्रेषण होय. ही ज्या फ्राईड बुकर यांची आहे. जे मिलर हो का, मगाच विचारले ह्याच्यावरती क्वेश्चन आहे जे मिलरवरती. एका व्यक्तीची कल्पना व मते इतरांना समजवण्यासाठी केलेली कृती म्हणजे संप्रेषण होय, अशी जे मिलर यांची व्याख्या आहे. चल तर नेक्स्ट व्याख्या कोणाची आहे, जे ब्राऊन हो का. जे ब्राऊनची बी व्याख्या मागा विचारलेली आहे. या दोघांच्या बी ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहे. जे ब्राऊन यांची व्याख्या काय आहे ते बघूया. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केली जाणारी माहितीची देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय, असे जे ब्राऊन यांची व्याख्या आहे. तर जे मिलर आणि CG ब्राऊन यांची 2 व्याख्या झाल्या. तर या दोन्हीवर बी क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर किथ व डेव्हिस यांची व्याख्या बघू आपण. किथ व डेव्हिस काय म्हणतात ते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण होय, असं किथ आणि डेव्हिस यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर न्यूमस आणि समर यांची व्याख्या बघूया. 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये माहिती, कल्पना, मते, भावना, संवेदना यांची देवाणघेवाण. कुणाची देवाणघेवाण म्हणते, कल्पना, मते, भावना, संवेदना यांची देवाणघेवाण म्हणजेच संप्रेषण होय, अशी न्यूमन आणि समर यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर लुईस ॲलन यांनी व्याख्या केली. लुईस ॲलन काय म्हणतात ते बघूया आपण आता. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये विशिष्ट जाणीव निर्माण करण्यासाठी केलेल्या सर्व क्रियांची बेरीज म्हणजे संप्रेषण होय, असं लुईस ॲलन यांनी व्याख्या केली आहे. संप्रेषण ही त्यांची आणखी एक व्याख्या आहे. संप्रेषण ही सांगण्याची, ऐकून घेण्याची व समजून घेण्याची पद्धतशीर व निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे संप्रेषण आहे, अशी लुईस ॲलन यांची व्याख्या आहे. लुईस ॲलन यांनी 2 व्याख्या केलेल्या आहेत, ते बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आहे लॉसवेल काय म्हणतात बघू. कोण कोणाला कोणत्या माध्यमातून काय सांगते व त्याचा परिणाम काय होतो याचे उत्तर म्हणजे संप्रेषण होय, अशी लॉसवेल यांनी व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण 7 व्याख्या बघितल्या, कोणी काय केल्या होत्या. त्या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये आपला डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबरवर हाय करा आणि तिथं MS सेट टाईप करा. MS सेट 2025 टाईप करा. तुम्हाला ज्या कोणत्या टॉपिकच्या PDF पाहिजे असतील त्या PDF तुम्हाला मी व्हॉट्सअप करून, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आता चला बघूया आपण संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप बघू काय आहे ते. संप्रेषण प्रक्रियेचे स्वरूप, तर याच्यामध्ये नंबर 1 आहे दुहेरी प्रक्रिया. त्याच्यानंतर आहे विचार व भावनांचे आदान प्रदान. नंबर 3 आहे निरंतर प्रक्रिया. नंबर 4 आहे सापेक्ष प्रक्रिया. नंबर 5 आहे संप्रेषणासाठी माध्यमांचा वापर. नंबर 6 आहे संदेश हा आत्मा
आणि त्याच नंबर 7 आहे व्यापक प्रक्रिया. हे संप्रेषणाचे स्वरूप आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळं हे जे संप्रेषणाची प्रक्रिया आहेत कोणत्या कोणत्या कशा पद्धतीने जातात ते तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर संप्रेषणाचे टप्पे आहेत. संप्रेषणाचे तर आपण संप्रेषणाचे टप्पे बघू आता काय काय आहेत ते. त्याच्यामध्ये आता संप्रेषणाच्या टप्प्यामध्ये पहिला टप्पा काय येतो ते बघा. विचार व कल्पनांची प्रेक्षकांच्या मनात निर्मिती करणे पहिल्यांदा. दुसरा टप्पा आहे संवाद साधण्याची गरज आहे प्रेक्षकांसोबत. तिसरा टप्पा आहे विचार व कल्पनांमध्ये सांकेतीकरण. चौथा टप्पा आहे माध्यमाची निवड करायची. पाचवा टप्पा आहे संदेशवहन पाठवणे. सहावा टप्पा आहे ग्राहकाकडून संदेशाचे ग्रहण करणे. सातवा टप्पा आहे माध्यमांचा स्वीकार करून अर्थ लावणे, त्याला निसांकेतिकरण म्हणतात. आणि शेवटचा 8वा टप्पा आहे ग्राहकाचा प्रतिसाद म्हणजेच प्रत्याभरण, त्यालाच इंग्लिशमध्ये फीडबॅक म्हणतात. असे संप्रेषणाचे एकूण 8 टप्पे आहेत. ही 8ही टप्पे एकदम महत्त्वाचे आहेत. हे जे टप्पे आहेत ते तुम्ही वरून खालीपर्यंत सिरियलनं पाठ करून ठेवा, कारण की या टप्प्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. संप्रेषणाचे खालीलपैकी कोणते टप्पे आहेत किंवा नाहीत, त्याच्यामुळे हे जे घटक आहेत ते महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे संप्रेषणाची प्रतिमाने. संप्रेषणाची कोणती कोणती प्रतिमाने आहेत ते बघूया आता. ऑरिस्टॉटलचे मन वळवण्याचे प्रतिमान, हे पहिलं ऑरिस्टॉटलचे आहे, तर त्यांना काय म्हणतात ते बघूया आपण. त्याच्यामध्ये सर्वप्रथम संप्रेषण प्रतिमान विकसित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सर्वात पहिल्यांदा संप्रेषण जर कोणी विकसित करायचा प्रयत्न केला तर तो ऑरिस्टॉटलने केला होता. संवाद साधण्यासाठी दुसऱ्याचे मन वळवणे महत्त्वाचे. यांचं म्हणणं असं आहे की जर दुसऱ्याशी संवाद जर साधायचा असेल तर त्याचं मन आपल्याकडे वळवणे महत्त्वाचं आहे, तेव्हाच तो आपले शब्द ऐकून घेईल, असं ऑरिस्टॉटल यांचं मत आहे. समोरासमोरून संप्रेषणाचा विचार केला जातो. म्हणजे ऑरिस्टॉटलनं फक्त समोरासमोर संप्रेषण म्हणलं. एखादा दूर असेल तर त्याच्याबद्दल आपण गोष्टी करत असेल तर त्याचा संप्रेषणाचा यामध्ये वापर घेतला जात नाही, असं ऑरिस्टॉटल म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 2 आहे लॅसवेलचे संप्रेषण प्रतिमान. लॅसवेल काय म्हणतो ते बघूया आपण. 5 मूलभूत प्रश्न मांडले लॅसवेलने. कोणते कोणते 5 मूलभूत प्रश्न आहेत ते बघूया आपण. कोण, काय म्हणाला, कशाच्या माध्यमातून म्हणाला, कोणाला म्हणाला आणि त्याचा प्रभाव किती प्रमाणात झाला, याच्यावरती क्वेश्चन आहे. मागास बघितलं आपण की कोण, काय म्हणाला, कशाच्या माध्यमातून म्हणाला, कोणाला म्हणाला आणि त्याचा प्रभाव किती प्रमाणात झाला, याच्यावरती क्वेश्चन आला होता. तर हे जे लॉसवेल आहे, लॉसवेलने 5 प्रश्न मांडले. 5 प्रश्नामध्ये हे 5 प्रश्न आहेत. याच्यावरून संवाद कसा घडतो यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे शेवान व विरस यांचे संप्रेषणाचे प्रतिमान. कोणाचं? शेवान व विरस यांचे संप्रेषणाचे प्रतिमान. तर काय म्हणतात ते बघूया चला. त्यांचं म्हणणं पहिल्यांदा आहे की कोणत्या बी याची पहिल्यांदा माहितीचा स्रोत पाहिजे. त्याच्यानंतर ती माहिती प्रेक्षकापर्यंत गेली पाहिजे. प्रेक्षकापासून तो संदेश निर्माण करतो. संदेशापासून तो संदेश ग्राहकांकडे पाठवला जातो आणि तो संदेश ज्यावेळेस ग्राहकांकडे पोहोचतो तेव्हा तो ग्राहकाकडे पोहोचल्यावर तो त्याचं निसांकेतिकरण म्हणजे डिकोडिंग करतो, त्याला तसं म्हणतात. मग जो संदेश आहे तो आवाज व गोंधळ या कशाच्या बी माध्यमातून तो पाठवला जाऊ शकतो. तर त्याच्यानंतर आहे श्रमचे संप्रेषण प्रतिमान. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे बघा. श्रमचे कोणते कोणते प्रतिमान काय नाही. काय शेणान व वियर प्रतिमानाची त्रुटी दूर करण्यासाठी हे प्रतिमान मांडलं होतं, त्यांचे प्रतिमान करण्यासाठी. तर यांचं काय म्हणतं आहे, प्रेक्षक म्हणजे समजा आता मी प्रेक्षक आहे तर मी काय केलं, तुम्हाला सध्या तुम्ही विद्यार्थी जे आहे सध्या त्या लेक्चर बघतायत, तर तुम्ही लेक्चर बघत आहात म्हणजे तुम्ही ग्राहक आहे. आता माझं लेक्चर तुमच्यापर्यंत कसं येतं त्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे ती यांनी सांगितलेली आहे. पहिल्यांदा प्रेक्षक म्हणजे मी आहे समजा, तर मी काय करतो सांकेतिकरण म्हणजेच मी व्हिडिओ बनवतो. मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी व्हिडिओ तुम्हाला आता पोहोचवायचा आहे, पण तो कसा पोहोचवणार तर एखादा त्याच्यासाठी सिग्नल म्हणजेच संकेत किंवा माध्यम लागतं आहे. ते माध्यम म्हणजे काय, सध्या यूट्यूब आहे ते माध्यम. मग मी काय करतो, मी प्रेक्षक आहे, मी व्हिडिओ बनवला म्हणजे सांकेतिकरण केलं, म्हणजे मला एखादं मेसेंजर आहे म्हणजे माझ्या ह्याच्यातून आता सेट आहे, सेटविषयी मी सध्या लेक्चर बनवतो आहे. मग ते सिग्नल मला भेटला, तो मेसेज मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचवतो आहे, यूट्यूब हे माध्यम आहे, ह्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचतो आहे. मग तुमच्याकडे तो व्हिडिओ पोहोचला, मग तुम्ही काय करता त्या व्हिडिओचं आता निसांकेतिकरण. निसांकेतिकरण म्हणजेच त्याचं
लिंक मी जर पाठवली तर लिंक ते क्लिक करता, तुम्ही बघता, शोधता, म्हणजेच त्याला निसंकेतीकरण म्हणजे डिकोडिंग करता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातून नोट्स वगैरे काढता. मग ते तुमच्याकडे पोहोचतो तो व्हिडिओ. मग त्याला रिसिव्हर किंवा तुम्हाला ग्राहक म्हणतात. त्याच्यामध्ये कसं असतं आता नॉईस वगैरे, मग हे माध्यम जे आहे ते कशाच्या पद्धतीतून त्याच्यात नॉईस असतं. तर काही वेळेस कसं मी जर तुम्हाला PPT सेंड केली तर तो फक्त कसा होतो, फक्त दिसण्यासोबतच आहे, पण याच्यामध्ये गोंधळ म्हणजेच नॉईस कसा असतो तो तुम्हाला दिसतो पण ऐकायला पण येतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये नॉईसचा प्रभाव होतो. बरं आता जर तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचलेला आहे म्हणजे तो तुमच्या ग्राहकापर्यंत प्रेक्षकांना जो पाठवलेला मेसेज पोहोचलेला आहे, पण मला कसा कळणार की तो तुमच्यापर्यंत पोहोचला वगैरे काय झाला, तर तुम्ही तर त्याच्यामध्ये कमेंट केली. आता माझ्या व्हिडिओच्यामध्ये जर तुम्ही कमेंट केली सर मस्त आहे व्हिडिओ म्हणून, तर तो फीडबॅक माझ्यापर्यंत तो डबल वापस येतो. तेव्हा मला समजतो की माझा जो संदेश पाठवलेला होता तो ग्राहकापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये जर मला सफिशियंट असेल की म्हणजे की विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला नाही आवडला हे मला कधी कळेल, ज्यावेळेस तुम्ही फीडबॅक देताल म्हणजेच प्रत्याभरण करता, त्यावेळेस मला समजेल की हा व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांना समजला आहे. तसंच याच्यामध्ये यांना श्रमाचे संप्रेषण असं सांगायचं आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला डबल एकदा एक्सप्लेन करून सांगतो. तर थोडक्यामध्ये श्रमाचे संप्रेषण म्हणजे काय म्हणायचं आहे, तर तो प्रेक्षक आहे, प्रेक्षक पहिल्यांदा मॅसेज तयार करतो म्हणजे सांकेतीकरण करतो. त्याच्यानंतर तो जो मॅसेज आहे तो एखाद्या माध्यमातून ग्राहकाला पाठवतो. तर ग्राहकाला पाठवल्याच्या नंतर ग्राहक काय करतो, तिथं तो मॅसेज बघतो का आहे वाचतो, म्हणजे त्यालाच निसंकेतीकरण डिकोडिंग म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग तो ग्राहकापर्यंत पोहोचतो. मग ग्राहक एक फीडबॅक देतो कुणाला, प्रेक्षकाला, की माझ्यापर्यंत हा मॅसेज पोहोचला म्हणून. मग तो मॅसेज प्रेक्षकापर्यंत गेल्यावर तो आपल्यामधला जो संवाद आहे तो परिपूर्ण झाला असं याचं म्हणणं आहे, कुणाचं, श्रॅमचं. त्याच्यानंतर आपण बघूया तर काय म्हणतंय, तर इथं काय म्हणतंय, संदेशाचे ग्रहण, अर्थबोधन व प्रत्याभरण यावर विशेष भर दिला जातो. प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅकवर जास्त भर दिला जातो. संप्रेषणाचे आंतरक्रियात्मक प्रतिमान म्हणतात याला. संप्रेषणाचे कुठलं आंतरक्रियात्मक प्रतिमान असे म्हणतात याला. त्याच्यानंतर ह्याच्यावरती क्वेश्चन आहे बघा, कोणते घटक आहेत न्यूकॉमचे संप्रेषणाचे प्रतिमान. न्यूकॉमचे तर काय म्हणते ह्याच्यावरती क्वेश्चन आहे आयोगाचा, IMP पॉईंट आहे हा, त्याच्यामुळं लक्ष देऊन ऐका. सामाजिक संबंधाच्या दृष्टीने संप्रेषण प्रतिमानांची मांडणी कशी आहे, तर प्रतिमानाची मांडणी कशी आहे, संप्रेषण, संदेश, ग्राहक आणि ग्राहकाकडून डबल प्रेक्षकाकडे, हे जे आहेत एक माध्यम आहे त्याचे संप्रेषणाचे. कुणाचे, न्यूकॉमचे. याच्यामध्ये दुसरा एक क्वेश्चन होता की ह्याच्यामध्ये कोणतं माध्यम आहे म्हणून मागा प्रश्न आला होता, तर संदेश, प्रेक्षक आणि ग्राहक हे तिन्ही बी या संप्रेषणाचे माध्यम आहेत. हे बघा आता हे बी महत्त्वाचंच आहे म्हणायचं. त्या प्रमाणात संप्रेषणाचे घटक म्हणतात कोणते कोणते आहेत. हे जे घटक आहेत संप्रेषणाचे हे सिरियल वाईज लक्षात पाहिजे तुम्हाला. जर कुठला एखादा घटक खालीवरी झाला तर तो आपला क्वेश्चन चुकू शकतो. त्याच्यामुळं हे सिरियल वाईजच पाठ करून घ्या. पहिल्यांदा काय संप्रेषणाचे घटक, पहिला आहे प्रेक्षक म्हणजे सेंडर, दुसरा आहे सांकेतीकरण म्हणजे ते एन्कोडिंग, तिसरा आहे संदेश म्हणजेच मॅसेज, चौथा आहे ग्राहक म्हणजे रिसिव्हर, पाचवा आहे निसंकेतीकरण म्हणजे एखाद्या मॅसेजचं डिकोडिंग, सहावा आहे माध्यम म्हणजे चॅनल एक, जसे की आता माझं तुमचा संवाद कशा थ्रू होतोय तर यूट्यूब थ्रू. त्याच्यानंतर काय प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हा मला कधी कळतो, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करता त्यावेळेस कळतं की मला कळतं की माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, तुम्हाला आवडला आहे, त्याला प्रत्याभरण म्हणतात. काय, परिस्थितीय संदर्भ म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. आणि गोंधळ म्हणजे नॉईस, की जसं मी आता तुम्हाला बोलतोय फक्त मी बोलतोयच असं नाही, तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवतो. पण काही वेळेस कसं होतं की फक्त आपण PPT देतो त्याच्यावर काही एक्सप्लेन करत नाही, मग त्याच्यामध्ये गोंधळ हा नसतो. पण इथं संप्रेषणाच्या घटामध्ये गोंधळ येतो कारण की माझा आवाज येतो म्हणजे नॉईस येतो, त्यालाच गोंधळ म्हणलं, त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ म्हटलं जातं. इथं आहे संप्रेषण प्रक्रियेचे उद्देश. संप्रेषण प्रक्रियेचा उद्देश काय आहे तर त्याच्यामध्ये काही घटक आहेत, ते घटक बघूया सध्या आपण. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे मार्गदर्शन, दुसरा आहे सहकार्य, तिसरा आहे समस्याची सोडवणूक, चौथा आहे अधिकारी व कर्मचारी निकष संबंध, पाचवा आहे पूर्वग्रह दूर होतात, त्याच्यानंतर आहे नीतिमूल्यांची जोपासना, नंबर 7 आहे प्रशासनावर नियंत्रण, नंबर 8 आहे नियोजन व समन्वयासाठी, नंबर 9 आहे लोकशाही प्रशासनासाठी, नंबर 6 आहे प्रेरणा निर्मितीसाठी. हे जे आहेत हे आहे संप्रेषण प्रक्रियेचे उद्देश आहेत की संप्रेषण प्रक्रिया कशासाठी असायला हवी, तर हे घटक आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या घटकापर्यंत. हे बघा हे महत्त्वाचं आहे, IMP पॉईंट आहे कुठला,
IMP पॉईंट आहे, हा पॉईंट जो आहे तो IMP आहे, स्टार करून ठेवा, कारण की हे पाठच तुम्हाला म्हणजे आतापर्यंत बघा किती 5 क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहेत. प्रत्येक वर्षी याच्यावर संप्रेषणाच्या प्रकारावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळं हे जे पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. नोट्स वगैरे काढा. नोट्स नसतील तुम्हाला तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तिथं मेसेज करा, हाय म्हणून तुम्हाला नोट्स पाठवल्या जातील. माझं म्हणणं आहे की फक्त तुम्ही अभ्यास करा. 8 दिवसावर पेपर आलेले आहेत, सर्वजण क्वालिफाय व्हा त्याच्यामध्ये बस. तर चला चालू करू. संप्रेषणाचे प्रकार. संप्रेषणाच्या प्रकारामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत, किती आहेत, त्याच्यामध्ये काय काय हे बघूया. संप्रेषणाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे अनौपचारिक संप्रेषण. अनौपचारिक संप्रेषण म्हणजे प्रेक्षक व ग्राहक यांच्यामध्ये संवाद हा नियोजित स्वरूपात सुनिश्चित उद्दिष्टांची चर्चा करून होतो, याला औपचारिक संप्रेषण असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे अनौपचारिक संप्रेषण. अनौपचारिक संप्रेषण म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचे नियोजन नसते याच्यामध्ये. अनौपचारिकमध्ये नियोजन नसते, औपचारिकमध्ये नियोजन असते. विचारमते, भावना, कल्पना याद्वारे विचारांची देवाणघेवाण केली जाते. कशामध्ये देवाणघेवाण केली जाते? विचारांची मते, भावना, कल्पना याद्वारे विचारांची देवाणघेवाण कशामध्ये केली जाते? अनौपचारिक संप्रेषणामध्ये केली जाते. त्याच्यानंतर आहे लेखी संप्रेषण. लेखी संप्रेषण हे भाषेद्वारे लिखित स्वरूपाचे संप्रेषण आहे. म्हणजेच आता मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतोय, मग हे जे आपलं संप्रेषण आहे ते लेखी संप्रेषण आहे. कारण की तुम्हाला नोट्स देतोय मी, तुम्हाला स्क्रीनवरती नोट्स दिसत आहेत, पण हे लिहिलेले आहेत, मी स्वतः काढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला लेखी संप्रेषण असे म्हणतात. याचा वापर शासनाचे आदेश, बैठका, अत्यावश्यक सूचना, विविध विभागांची पत्रके, कार्यक्रम पत्रिका यांच्याद्वारे लेखी संप्रेषण केले जाते. आता लेखी संप्रेषणाचे फायदे आणि मर्यादा काय आहेत ते बघूया. तर दीर्घकाल उपयुक्त आहे, सुस्पष्ट आहे, जनजागृती केली जाते आणि लेखी पुरावा राहतो याच्यामध्ये आता मर्यादा कोणत्या कोणत्या आहेत? प्रक्रियेला उशीर होतो, माहिती अवघड होण्याची शक्यता असते, निरीक्षणांना अनुपयुक्त, हे याच्या मर्यादा आहेत लेखी संप्रेषणाचा. त्याच्यानंतर आहे तोंडी व मौखिक संप्रेषण. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, बोलतात, त्यावेळेस घडून येणारे संप्रेषण म्हणजे तोंडी किंवा मौखिक संप्रेषण होय. त्याचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष संप्रेषण, अप्रत्यक्ष संप्रेषण. आता आपला मी व्हिडिओ घेतोय, तुम्ही ऐकत आहे, हे अप्रत्यक्ष संप्रेषण आहे. का? कारण की मी फक्त इथं एकटाच बोलतोय आणि माझ्यासमोर तुम्ही नाहीत. प्रत्यक्ष संप्रेषण म्हणजे सध्या मी इथं उभा आहे आणि माझा बी मित्र इथं उभा आहे, ज्यावेळेस आम्ही दोघं बी उभा आहात, दोघं एकमेकाला बोलतोय, हा मला बोलतोय, मी त्याला बोलतोय, आमच्यात काहीतरी शब्द होतात, घडतात, मग ते म्हणजे प्रत्यक्ष संप्रेषण असतं. आणि अप्रत्यक्ष संप्रेषणमध्ये कसं आहे, अप्रत्यक्ष संप्रेषणमध्ये इथं फक्त एकाचाच भाग होतो, एकच व्यक्तीचा फक्त याच्यामध्ये भाग असतो. कारण की आता मी तुमच्याशी बोलतोय, आता तुम्ही इथं जवळ नाहीत, काही नाही, तुम्ही फक्त इथं ऐकतातच ना. त्याच्यामुळे हे जे संप्रेषण आहे हे अप्रत्यक्ष संप्रेषण आहे, हे अप्रत्यक्ष संप्रेषण आहे. त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे बघू. अप्रत्यक्ष संप्रेषणाचे तर याच्यामध्ये फायदे: त्वरित प्रत्याभरण होतं, निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त, वेळ व खर्चाची बचत होते आणि आदराची भावना बी निर्माण होते याच्यातून. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. हा अधोगामी संप्रेषण. याच्यावरती क्वेश्चन आलेला होता, याच्यावरती आहे क्वेश्चन आलेला. अधोगामी संप्रेषण म्हणजे काय? अधोगामी संप्रेषण, संदेश हा संघटनेतील वरिष्ठ व्यक्तीकडून कनिष्ठ व्यक्तीला दिला जातो. याची दिशा कशी आहे? याची दिशा जी आहे ती डाऊनवर्ड म्हणजे खाली जाणारी आहे. तर हा अधोगामी संप्रेषण जो आहे तो खाली जाणारा संप्रेषण आहे. मग उदाहरणार्थ काय, राज्याचे मुख्य सचिव आदेश कुणाला देतात? शिक्षण सचिवाला देतात. मग शिक्षण सचिव आदेश कुणाला देतो? शिक्षण संचालकाला देतो. मग शिक्षण संचालक आदेश कुणाला देतो? शिक्षण सहसंचालकाला. सहसंचालक आदेश कुणाला देतो? प्राचार्याला. प्राचार्य आदेश कुणाला देतात? शिक्षकांना देतात. मग शिक्षक आदेश कुणाला देतात? विद्यार्थ्यांना. हे जे आहे तर वरच्या पदापासून खालच्या पदापर्यंत जे आदेश दिला जातो त्याला म्हणतात अधोगामी संप्रेषण. म्हणजे वरिष्ठाकडून कनिष्ठांकडे आदेश दिला जातो, म्हणजे संदेश पाठवला जातो, त्याला अधोगामी संप्रेषण म्हणतात. त्याच्याच विरुद्ध आहे ऊर्ध्वगामी संप्रेषण. ऊर्ध्वगामी संप्रेषण म्हणजे काय? इथे बघा, आता संदेश हा कनिष्ठ पातळीकडून वरिष्ठ पातळीकडे पाठवला जातो. इथं काय म्हणतं? संदेश कनिष्ठ पातळीकडून वरिष्ठ पातळीकडे, म्हणजे खालच्या दिशेकडून वरिष्ठाकडे आपल्याला संदेश पाठवला जातो. जसं की आता
शाळेची काही सुधारणा करायची तर प्राचार्य काय करतो, त्याची नोटीस कोणाला पाठवतो, शिक्षण सहसंचालकाला. शिक्षक सहसंचालक शिक्षक संचालनाला पाठवतो. तिथून पुन्हा तो कुठं पाठवतो, राज्याच्या शिक्षण सचिवाला पाठवतो. म्हणजेच खालच्या कडेपर्यंत वरच्या कडेपर्यंत संदेश दिला जातो. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऊर्ध्वगामी संप्रेषण. आणि जे अधोगामी संप्रेषण असतं ते वरून खाली असतं आणि ऊर्ध्वगामी खालून वरच्या दिशेनं असतं. समजलं का तुम्हाला हे पॉईंट कसा येतो. त्याच्यानंतर हे ह्याच्यावरती हे तिन्ही बी जे पॉईंट आहेत तिन्हीवरती बी क्वेश्चन विचारलेले आहेत. ह्याच्यावर काय, समपातळीवरील संप्रेषण म्हणजे साहित्यिक समांतर. आता संप्रेषण करणाऱ्या व्यक्ती सारख्याच दर्जाच्या असतात. सारख्या दर्जाचा म्हणजे समजा आता मी शिक्षक आहे तर मी दुसऱ्या एखाद्या शिक्षकाला बोलत जर असेल तर ते झालं समपातळीवर शिक्षण झालं म्हटलं. समपातळीवरील संप्रेषण होतं. आता मी शिक्षक आहे आणि मी जर कुठल्या विद्यार्थ्यांना बोलावलं तर हे समपातळीवरचं शिक्षण नाही झालं. ते कुठलं शिक्षण झालं, ते झालं ऊर्ध्वगामी शिक्षण झालं. त्याच्यामुळं समपातळीवरचं शिक्षण हवं इथं दिलेलं आहे. दिशा कशा आहे, समान स्वरूपाच्या असते. शिक्षक शिक्षक, प्राचार्य प्राचार्य. आता एखादा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलावला तर त्या विद्यार्थी असल्यामुळे ते कसं समपातळीवर संप्रेषण झालं. त्याच्यानंतर काय, दृश्य आणि दृक संप्रेषण म्हणजेच माहिती, चित्र, आलेख, आकृत्या, तक्ते यांच्याद्वारे मांडणे. माहितीपट, चित्रपट, दूरदर्शन, संगणक आदेशांचा समावेश याच्याद्वारे दृश्य आणि संप्रेषण केलं जातं. त्याच्यानंतर आहे दुरुस्त संप्रेषण. दुरुस्त संप्रेषण म्हणजे प्रेक्षक व ग्राहक दूर अंतरावर असतात पण ते कॉन्फरन्सिंग, स्वाध्यायपत्रिका, पत्रे इत्यादीशी संपर्क वापर मुक्त विद्यापीठांना शिक्षण पद्धतीत होतो. म्हणजेच दुरुस्त शिक्षण संप्रेषण म्हणजे कसं आहे, जर तुम्ही फोन केला एखाद्याला, तो तिकडून बोलतोय, तुम्ही आता इथं तुम्ही आज समजा आणि इथं तुमची गर्लफ्रेंड आहे समजा. तर एक मिनिट, इथं तुम्ही आहोत मग समजा आणि इथं तुमची गर्लफ्रेंड आहे. तर तुम्ही काय करता, ह्यांच्याशी बोलायचं तर कोणत्या माध्यमाचा उपयोग करता, दुरुस्त संप्रेषणचा उपयोग करता तुम्ही. दुरुस्त संप्रेषण मग तिला एक जण काय करतो, तिला लेटर पाठवतो, एक जण तिला फोन लावतो, एक जण तिला व्हिडिओ कॉल करतो. मग हे जे तिच्याशी बोलण्याची तुम्ही माध्यम वापरता ती वेगवेगळे आहेत. हा फोन लावतो, हा पत्र पाठवतो, हा व्हिडिओ कॉल करतो. हे जे माध्यम असते हे टेलिकॉन्फरन्स म्हणतात त्याला. ह्याच्या माध्यमातून हिच्याशी तुम्ही संवाद करता, तुमच्या सोना बाबूशी संवाद करता. मग त्याला जे म्हणतात ना, हे दुरुस्त संप्रेषण असं म्हणतात. मग त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण अशाब्दिक संप्रेषण. अशाब्दिक संप्रेषण म्हणजे काय, याच्यावरती बी क्वेश्चन आलेला आहे याच्या आधी. हा पण IMP पॉईंट आहे. जे संप्रेषणाचे प्रकार आहेत ना ते तुम्ही पाठच करून ठेवा बघा, कारण की संप्रेषणाच्या प्रकारावरती क्वेश्चन भरपूर उचललेला आहे. प्रत्येक वर्षी एक एक क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हे कसे हातातले मार्क आहेत, हातातले मार्क काय घालवण्यात उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे हातातले मार्क असल्यामुळे तुम्ही हे टॉपिक आहे ते कन्फर्म करूनच ठेवा, कारण की हे जे फुल मार्क तुम्हाला भेटतात. त्याच्यानंतर पुढचं बघूया शाब्दिक संप्रेषण. शाब्दिक संप्रेषणमध्ये काय म्हणते, शब्दांचा वापर न करता देहबोल, चिन्हे, खानाखुणा, आलेख, चित्रे यांचा वापर केला जातो. ह्याच्यामध्ये राग, द्वेष, प्रेम इत्यादी भावना व्यक्त केल्या जातात. ह्याच्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल, हातवारे, स्पर्श, शरीराची ठेवण यातून संवाद. याच्यावरती क्वेश्चन विचारला होता की ट्रॅफिक सिग्नल हा कशाचा प्रकार आहे, तो शाब्दिक संप्रेषणाचा प्रकार आहे. हातवारे म्हणजे कसं होतंय, एखादा जर मित्र असेल तर आपण जर बॉन्ड असेल त्याच्याशी तर आपण काय म्हणतो, जेवायला जायचं असेल तर आपण कसं इशारे करतो, पाणी प्यायला जायचं, लघवीला जायचं, म्हणजे आपले एक इशारे ठरलेले असते. ते इशारे केले की समोरचा बी समजून जातो की त्याला काय म्हणायचं आहे. मग हे जे इशाऱ्यामध्ये जे संप्रेषण होतं त्याला शाब्दिक संप्रेषण, अशाब्दिक संप्रेषण असं म्हणतात. तर पुढचं आहे व्यक्ती अंतर्गत संप्रेषण. व्यक्ती अंतर्गत संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींची आपापसात विचारांची, भावनांची, कल्पनांची देवाणघेवाण होते त्याला व्यक्ती अंतर्गत संप्रेषण म्हणतात. वापर दैनंदिन व्यवहारात होतो. म्हणजे आता सहजच आपण दररोज कुणाला भेटतो, काय करतो, सहज ज्या गोष्टी आपण दररोजच्या वातावरणात वावरतो, बोलतो, त्याला व्यक्ती अंतर्गत संप्रेषण म्हणतात. त्याच्यानंतर व्यक्तिसमूह संप्रेषण. एक व्यक्ती अनेकांशी संवाद साधते. सभा, पालक मेळावा म्हणजेच एखादा जर तुम्ही लेक्चरला गेला, एखादा शिक्षक लेक्चर घेतोय आणि इथं विद्यार्थी बसलेले आहेत वर्गामध्ये, तर हे व्यक्तिसमूह संप्रेषण समजलं जातं. कारण का हा जो समोरचा व्यक्ती आहे तोच जास्त तर बोललेला असतो, विद्यार्थ्यांचा सहभाग हा थोडा कमीच असतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय, समूहांतर्गत संप्रेषण. समूहांतर्गत संप्रेषण म्हणजे
विविध माध्यमांद्वारे समूहामध्ये संप्रेषण घडविले जाते, जसे की वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादीचा वापर करून समूहांतर्गत संप्रेषण केलं जातं। याचा वापर म्हणजे काहीतरी मॅसेज द्यायचा असतो, काहीतरी उद्देश असतो, त्याच्यामध्ये समूह संप्रेषणाचा वापर केला जातो। त्याच्यात संप्रेषणामध्ये येणारे अडथळे, संप्रेषणामध्ये कोणते कोणते अडथळे येतात ते पाहूयात आपण। संप्रेषणामध्ये अडथळे त्याच्यामध्ये येते भौगोलिक अंतर, शाब्दिक अडथळे, कधी कधी कसा असतो काही वेगळा शब्द गेला तर वाद निर्माण होतो, त्यामुळे वेळेची कमतरता, पूर्वग्रह दोष, संदेशात्मक अडथळे, भावनिक व मानसिक अडथळे, लिंगभेदात्मक अडथळे, तांत्रिक ज्ञानाचा अभाव, पिढीतील अंतर, लांबलचक संदेश, एखादा छोटा संदेश दिला तर विद्यार्थ्यांना इतरांना लवकर समजतो, सूचनांचा मारा, विश्वासाचा अभाव, चुकीची वेळ, संदेश प्राप्तकर्त्यांची मोठी संख्या, दर्जात्मक अडथळे, अपुरे लक्ष, बदलांचा विरोध, वरिष्ठांचा अभाव, हे जे आहे ते हे सर्व जे आहे ते संप्रेषणाचे अडथळे आहेत। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शिक्षकांचे परिणामकारक संप्रेषण कसे साधावे। तर शिक्षकांना विद्यार्थ्यांची जर संवाद करायचा असेल तर कुठले कुठले घटक महत्त्वाचे असतात ते आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये उद्देश सुस्पष्टता, म्हणजे जर शिक्षक एखादा जर मेसेज पाठवायला असेल तर जो मेसेज पाठवताना त्याचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना समजेल असा सुस्पष्ट असला पाहिजे, म्हणजेच उद्देश स्पष्टता। त्याच्यानंतर नंबर 2 आहे स्पष्टता आणि पर्याप्तता। नंबर 3 आहे प्रभावी भाषेचा वापर, जर शिक्षकांनी भाषा जर सोपी वापरली तर विद्यार्थ्यांना जे मेसेज द्यायचा आहे तो एकदम सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्याला समजेल असा जातो। त्याच्यानंतर तद्भवनुती, त्याच्यानंतर आहे परस्पर विश्वास व प्रेरणा। घटक 6वा आहे समान वागणूक, विचारामध्ये लवचिकता, प्रत्येकाला समान वागणूक। काय शिक्षक कसं करतात, एखादा त्यांचा विद्यार्थी लाडका असतो तर त्याला चांगली वागणूक देतात आणि बॅक बेंचर्स असतात त्यांना जरा वाईट वागणूक देतात, असा भेदभाव न करता प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। सक्रिय श्रवण, सुसंगतपणा, परस्पर सहकार्य, म्हणजे प्रत्येकाला सहकार्य करावं असं शिक्षकांची भावना असली पाहिजे। योग्य संदेश माध्यमांचा वापर, हे महत्त्वाचं आहे बघा, याच्यावरती लास्ट इयरला क्वेश्चन विचारला होता की योग्य संदेश माध्यमांचा वापर, कोणते संदेश माध्यम योग्य आहे की ज्याच्या थ्रू आपण इतरांना मेसेज देऊ शकतो। त्याच्यानंतर आहे आदर्श वर्तन, त्याच्यानंतर आहे सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन, त्याच्यानंतर आहे विचारपूर्वक अभिव्यक्ती, देहबोलाचा वापर, अभ्यासपूर्ण ज्ञान, पाठपुरावा आणि लोकांच्या समस्येविषयी संवेदनशीलता। जर लोकांच्या समस्या जर आपल्याला समजल्या तर आपण कसं त्यांच्यात मिळून मिसळून राहून आपण लगेच त्यांच्या समस्या सोडवू शकतो। हे आहेत परिणामकारक शिक्षक संप्रेषण आहे। त्याच्यानंतर बघणार आहोत आपण जनसंप्रेषण माध्यमाचे घटक। याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत, 2 वेळेस आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे। 2023ला पण एक क्वेश्चन विचारलेला आणि 2021ला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे। त्याच्यामुळे हे जे पॉईंट आहेत ना, हे पॉईंट एकदम महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ लेक्चर कुणी स्किप करू नका शेवटपर्यंत, कारण की प्रत्येक जो पॉईंट मी काढून दिलेला आहे ना तो प्रत्येक पॉईंट एकदम महत्त्वाचा आहे। जर तुम्ही स्किप वगैरे केला तर तो तुमचा एखादा मार्क जाऊ शकतो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता बघा, कारण की याच्यामध्ये आपण प्रत्येक घटकाच्या टॉपिकमध्ये जे डीपमध्ये दिलेलं आहे ना ते सर्वच इथे घेणार आहे। एकदम क्वेश्चन ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड आपण लेक्चर घेतोय सध्या। तर चला सुरुवात करूया। तर इथं काय म्हणताय, जनसंप्रेषण माध्यमाचे घटक कोणते कोणते आहेत। तर जनसंप्रेषण माध्यमाचे घटक 1 नंबर आहे वृत्तपत्रे। वृत्तपत्राद्वारे आपण संदेश देतो, मेसेज पाठवतो, जे जनतेपर्यंत पोहोचतो। त्याच्यानंतर आहे आकाशवाणी, त्याच्यानंतर दूरचित्रवाणी। तर आकाशवाणीवर क्वेश्चन विचारलेला होता की जनसंप्रेषणाचे माध्यम आहे का म्हणून, त्याच्यामध्ये आकाशवाणी होतं, तर आकाशवाणी हा जनसंप्रेषणाचे माध्यमाचा घटक आहे। त्याच्यानंतर आहे चित्रपट, त्याच्यानंतर दूरसंचार, भारतीय पोस्ट खाते, हे जे आहेत ना हे जनसंप्रेषणाचे माध्यम आहेत। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपले समूह माध्यमाची वैशिष्ट्य, याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे। 2021ला याच्यावर क्वेश्चन आलेला होता, त्याच्यामुळं नीट लक्ष देऊन ऐका। काय म्हणतात तिथं, समूह माध्यमाची कोणती वैशिष्ट्ये आहेत म्हणतात। तर काय म्हणतंय, बहुसंख्य स्त्रोते नंबर 1, नंबर 2 आहे हे बहुजिन्सी स्त्रोते, नंबर 3 आहे विस्तारित स्त्रोते आणि नंबर 4 आहे प्रत्यक्ष प्रत्यभरणाचा अभाव। हे 4 हे जे समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत। तर सध्या 2000 आता जो आहे आपला तर संप्रेषण जो टॉपिक आहे, संप्रेषण टॉपिकमधले जेवढे काय आपले पॉईंट होते ते पॉईंट आता आपण इथे क्लिअर केलेले आहेत। याच्यानंतर आपण बघणार आहे 2019 पासून 2024 पर्यंत जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्या क्वेश्चन पेपरचं विश्लेषण, म्हणजे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते सर्व क्वेश्चन पेपर आता आपण इथून पुढं
सॉल्व करून घेणार आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना जर मागटले लेक्चर टॉपिक 1 किंवा टॉपिक 2 विषयी जर काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथं तुम्हाला पहिल्या दोन्ही बी व्हिडिओच्या लिंक भेटतील. आणि दोन्ही व्हिडिओच्या नोट्स जर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमधील मोबाईल नंबरवर मेसेज हाय करा आणि MS सेट म्हणून टाका. तिथं MS सेट 25 टाकून द्या. तुम्हाला टॉपिक 1 आणि टॉपिक 2 ज्या टॉपिक 1 आणि 2च्या नोट्स आहे ते पण मिळून जातील. तर जे तुमचं मित्र वगैरे असतील सेट तयारी करणारे त्यांना पण हा व्हिडिओ पाठवून द्या. तर आता आपण चालू करतोय पुढचे जे 2024 पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते चालू करूया. आपण पाहणार आहोत 2019 पासून 2024 पर्यंत, म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंत जे आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत तर कोणत्या कोणत्या याच्यावर पॉईंटमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत ते बघून घेऊया आपण. तर चला मग सुरुवात करूया लगेच. हां, इथून क्वेश्चन नंबर 16 पासून आपली सुरुवात होती. तर क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतो तो पाहूया आता आपण. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे संपूर्ण लेखी शब्द असलेला संदेश, पर्याय क्रमांक 2 आहे संपूर्णपणे तोंडी शब्द असलेला संदेश, आणि पर्याय क्रमांक 3 आहे शारीरिक हावभावातून परिपूर्ण साकारलेला संदेश, आणि पर्याय क्रमांक D आहे पूर्णपणे अर्क प्रतिमा चिन्हांचा बनलेला संदेश. तर याचा जो ऑप्शन आहे त्याचा जो ऑप्शन जो आहे हा क्वेश्चन तसं तर कॅन्सल झालेला आहे, आयोगाने कॅन्सल केलेला आहे. का तर ह्याच्यामध्ये सर्व 1, 2, 3 आणि 4 हे चारही उत्तर ह्याच्यामध्ये बरोबर आहेत. त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे तो हा ऑप्शन कॅन्सल केलेला आहे आयोगानं. तर चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय आहे. पुढचा क्वेश्चन आहे समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालीलपैकी टिंबटिंब चिन्हांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते. सामायिकपणे म्हणजे कशाला, भाषा व्यवहारातील चिन्हांना काय म्हणून संबोधले जाते. तर हे जे आहेत हे काय आहेत, इमोटिकॉन्स आहेत का, इमोजी आहेत का, इमोटिकॉन्स आहेत का, स्माईल आहेत का, स्टिकर आहेत. तर हे जे आहेत जे प्लस मायनस हे जे दिसतात चिन्ह हे सर्व जे आहेत ते इमोटिकॉन्स आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक B हे उत्तर आहे याचं. इमोजी म्हणजे कसं, इमोजी म्हणजे एखादा स्माईल असते, असे जे इमोजी असतं टिक्कर वगैरे असतात ते इमोजी असतात. स्माइली म्हणजे कसा आहे असा जो तुम्ही असं व्हॉट्सअपवर पाहता हे स्माइलीचं इमोजी आहे हे स्माइली. आणि स्टिकर म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअपला वापरता स्टिकर एकमेकाला पाठवण्यासाठी ते स्टिकर ते राहतं स्टिकर ह्याच्यामध्ये. तर याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक B. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 18 निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते. तर कोणते विचारले, चूक विचारले कशाबद्दल, निशब्द संज्ञापनाबाबत. तर त्याच्यामध्ये आहे मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. पर्याय क्रमांक 1 मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. पर्याय 2 आहे निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. पर्याय क्रमांक 3 आहे निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. आणि पर्याय क्रमांक D आहे गोंधळ किंवा द्विधा मनस्थिती सहशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचे कल आहे. तर जो क्वेश्चन नंबर 18 आहे 18चं उत्तर आहे तो क्वेश्चन पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक B. तर काय आहे निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात हे निशब्द संज्ञापनामधले विधान चूक आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 19 त्याच्यामध्ये काय विचारले बघा. प्रसार भारती म्हणजे काय, याच्यावर आपण शिकवलेलं होतं की प्रसार भारती म्हणजे काय, याच्यावर क्वेश्चन आहे म्हणून. तर प्रसार भारती काय आहे ते बघूया आपण. दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तराची वृत्तवाहिनी आकाशवाणीची वृत्तप्रसारक सेवा आहे का, भारतीय खाजगी प्रसारण सेवांची संघटना आहे का, भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. तर 19चं काय येतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर 19चं जो आहे योग्य उत्तर तो आहे पर्याय क्रमांक D म्हणजेच भारतीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रशासकीय सेवा म्हणजेच प्रसार भारती होय. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृत रचनेमध्ये बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? तर याच्यातून काय होतं म्हणतात, शिक्षक आणि जर विद्यार्थी वर्तुळाकार रचनेत बसलेले असतील तर काय होतं, तर हे बघूया. आता ऑप्शन क्रमांक 1 आहे शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीपणा येतो, शिकवण्याच्या आशयामध्ये प्रभावीपणा येतो. नंतर पर्याय क्रमांक 2 आहे प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता वाढते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. तर ऑप्शन क्रमांक क्वेश्चन नंबर 20चा ऑप्शन क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यामध्ये तो विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी वाढते, म्हणजे डिस्कशन वगैरे समोरासमोर घेतलं जातं, त्याच्यामुळं या गोष्टी होतात. तर याच्यानंतर जे आहे तर 2023चे क्वेश्चन बघणार आहोत. हा 2023चा क्वेश्चन आहे. 2023चे क्वेश्चन बघणार आहोत आपण कॉम्प्रेशन म्हणजे तंत्रज्ञान विषयावर. तर कोणते कशा प्रकारे क्वेश्चन आले ते बघूया आता. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 16 काय आहे तो बघूया आता आपण. तर प्रश्न क्रमांक 16 आहे कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण टिंबटिंब प्रकाराचे आहे. म्हणजेच हा जो आहे संप्रेषणाचे प्रकार, याच्यावरती क्वेश्चन आहे. हा जो संप्रेषणाचे प्रकार आहेत ते IMP पॉईंट आहे, कारण की याच्यावरती प्रत्येक इयरला क्वेश्चन विचारले, त्यामुळे संप्रेषणाचे प्रकार हे तुम्ही पाठच ठेवा. त्याच्यामध्ये आता ऑप्शन क्रमांक A अंतर्गत संप्रेषण, B बहिर्गत संप्रेषण, 3 ऊर्ध्वगामी संप्रेषण आणि 4 अधोगामी संप्रेषण. तर 16चा ऑप्शन क्रमांक आहे तर तो 16चा ऑप्शन क्रमांक 1 हे अंतर्गत संप्रेषण आहे. तर अंतर्गत संप्रेषणाचा प्रकार आहे हा. त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबवर परिणाम करू शकतो. प्रेक्षक आणि ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक कशावर परिणाम करतो असा क्वेश्चन विचारला. 1 आहे माध्यमावर परिणाम करतो, हे पहिला संदेशावर परिणाम करतो, 2 माध्यमावर परिणाम करतो का, 3 संप्रेषणाची परिणामकारकता याच्यावर परिणाम करतो का, 4 प्रत्यावरण याच्यावर परिणाम करतो. तर याचा योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच संप्रेषणाची परिणामकारकता याच्यावर प्रेक्षक आणि ग्राहक यांच्या सांस्कृतिक फरक पडत असतो. तर त्याच्यानंतर आहे ऑप्शन क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन 18 काय म्हणतो, टिंबटिंबच्या मते संप्रेषण म्हणजे 2 व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. कुणाची व्याख्या आहे, मागास म्हटलेलं देवाणघेवाण, हे लास्टचे 2-4 शब्द आहेत तिथं देवाणघेवाण ह्या त्या गोष्टी आहेत, त्या जर लक्ष ठेवल्या तर ती व्याख्या कुणाची आहे हे तुम्हाला समजून जाईल. तर इथं कुणाची आहे ऑप्शनमध्ये काय FG मेयर दिलेला आहे, JG ब्राऊन दिलेला आहे, डॉक्टर देवेल आणि मिलर यांच्यामधील जी ही व्याख्या आहे जी ब्राऊन यांची ही व्याख्या आहे. त्याच्यामुळं ह्या व्याख्यावर आणखी प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे ह्या सर्वांच्या ज्या व्याख्या आहेत आपण दिलेल्या आहेत नोट्समध्ये, त्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर आहे, त्या नंबरवर मेसेज करा MH सेट म्हणून. तुम्हाला तिथं नोट्स पाठवल्या जातील, कोणत्या चॅप्टरचे नोट्स पाहिजे ते बी सांगा, तिथं पाठवून दिल्या जातील तुम्हाला नोट्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रभावी संप्रेषण हे टिंबटिंब या समीकरणाने दाखविता येते. प्रभावी संप्रेषण कोणत्या समीकरणाने दाखविता येते, त्याच्यामध्ये इथं ऑप्शन दिलेले आहेत. MS - MR = 0, MR - MS = 0, MS - MR = +1 आणि MR - MS = -1. तर ह्याच्यामधलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बरोबर आहे ते 1 नंबरचा MS - MR = 0. MS म्हणजे काय, MS म्हणजे प्रेक्षकाने पाठवलेला संदेश आणि MR म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश काय असतो, 0 असतो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तो बघूया आता आपण. संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम
करणाऱ्या घटकास टिंबटिंब असे म्हणतात. तर प्रश्न काय म्हणतो, संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणारे घटक म्हणतात. त्यांनी कोणते घटक विचारले, प्रतिकूल करणारे घटक. तर त्याच्यामध्ये पर्याय 1 आहे प्रत्यावरण, पर्याय 2 आहे संप्रेषण आणि पर्याय 3 आहे संदेश आणि पर्याय 4 आहे गोंधळ. तर याच्यामध्ये जे योग्य ऑप्शन आहे तो पर्याय डी म्हणजेच गोंधळ हा संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे 2021ला. कारण की 2020ला पेपर झाला नव्हता, त्याच्यामुळं 2021चा क्वेश्चन पेपर बघणार आहेत आपण. तर चला बघूया त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत ते. हे जो आहे हा 2021चा क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामध्ये आपले क्वेश्चन चालू होतात कॉम्प्रेशनचे पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 16पासून. तर आता काय प्रश्न, न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये टिंबटिंब हा फार महत्त्वाचा घटक नसतो. म्हणजे जास्त महत्त्वाचा घटक कोणता नसतो हे विचारले आपण. घेतलेलं आहे न्यूकॉमच्या मते कोणते कोणते संप्रेषणाचे घटक आहेत. त्याच्यामध्ये प्रेक्षक, ग्राहक, माध्यम आणि संदेश हे 5 घटक आहेत. तर मग काय विचारले, तर जास्त घटक महत्त्वाचा नसतो म्हणतंय, महत्त्वाचा नसतो. तर त्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर आहे सी माध्यम. जास्त घटक महत्त्वाचा नसतो. त्याच्यामध्ये प्रेक्षक, इथं प्रेक्षक, इथं ग्राहक आणि इथं संदेश असे डायग्राम आपण आपल्या नोट्स, संदेश अशी डायग्राम आपल्या नोट्समध्ये आहे. हे तुम्हाला समजून जाईल की कोणता घटक जास्त महत्त्वाचा आहे. हे 3 घटक आहेत. हे 3 घटक सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. जर नोट्स आपल्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर व्हॉट्सअपमध्ये भेटून जातील, तुम्हाला व्हॉट्सअप करावाला. त्याच्यानंतर आहे संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण आहे म्हणते. प्रभावी संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा. त्यामध्ये 1 आहे माध्यम, 2 संदेश, 3 प्रेक्षक, 4 त्वरित प्रत्यावरण. तर त्याच्यासाठी तुम्हाला जो आहे तर क्वेश्चन नंबर 17 जो आहे तो क्वेश्चन नंबर 17चा योग्य ऑप्शन आहे डी. म्हणजे तुम्ही जर त्वरित प्रत्यावरण म्हणजे तुम्हाला जर फीडबॅक जर दिला तर हा फीडबॅक जो आहे तो प्रभावी संप्रेषणाचा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन 18 क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली ती कामगारांनी पाळली हे संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे आहे. तर मगाच सांगितलेलं की जर समलेवलचं संप्रेषण असेल तर कोणते आहे, अपवर्ड असेल तर कोणते आहे आणि डाऊनवर्ड असेल तर कोणते संप्रेषण आहे. हे संप्रेषण आपल्या जे नोट्स आहेत नोट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे पहिल्यांदा 1 अनुलंब, ऑप्शन 2 आहे क्षैतिज, ऑप्शन 3 आहे अनौपचारिक आणि ऑप्शन 4 आहे दूरस्थ. तर क्वेश्चन नंबर 18 आहे. त्या 18चं एकदम योग्य उत्तर आहे. तो योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 अनुलंब आहे. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय म्हणतो तो. तर ग्राहकाचे अनावधान हे टिंबटिंबवर परिणाम करू शकते. तर ग्राहकाचे अनावधान कशावर परिणाम करते याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये पर्याय 1 आहे प्रेक्षक, पर्याय 2 आहे संदेश, पर्याय 3 आहे माध्यम आणि पर्याय 4 आहे संप्रेषणाची परिणामकारकता. हा रिपीट क्वेश्चन झालेला आहे बघा, मागच्या वेळेस पण हा क्वेश्चन आलेला होता. तर याचं उत्तर काय आहे ते बघूया आपण. तर याचं उत्तर आहे संप्रेषणाची परिणामकारकता. 2023 मे बी 2023ला हा क्वेश्चन विचारलेला होता आणि 2021ला डबल क्वेश्चन विचारला. त्यामुळं जो क्वेश्चन आलेले आहेत ते जरा रिपीट जर पाहिलं तुम्हाला तर तुम्हाला योग्य उत्तर लिहिता येते. तुमच्या हातातले मार्क आहेत ते हातातले मार्क जाणार नाही आहे, त्याची 100% गॅरंटी आहे. त्याच्यामुळे लेक्चर कसं न स्किप करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा फक्त. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे दूरदर्शन वाहिन्यावरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. त्याचं कारण विचारलं आहे. काही दूरदर्शन वाहिन्या असतात त्याचे जे कार्यक्रम असतात काही वेळेस ते कसं समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, त्याची कारणं कोणती आहेत हे विचारलेले आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे श्रोत्यांची संख्या खूप असते, पर्याय क्रमांक 2 आहे श्रोते निरक्षर असतात, पर्याय क्रमांक 3 आहे श्रोत्यांचा समूह बहुजिन्सी असतो आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधनातील फरक असतो. तर
समाजाला कोणत्याही चुकीच्या दिशेने नेतो, तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक जो योग्य आहे आपला, तो ऑप्शन क्रमांक योग्य म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आहे. प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधनातील फरक असतो. म्हणजेच कसं असतं, प्रेक्षक एक सांगतो आणि ग्राहक एक ऐकतो. त्याला जे प्रेक्षकाला सांगायचे ते ग्राहकाला समजलंच नाही, तर त्याच्यातून जो फरक निर्माण होतो त्याच्यामुळं चुकीचं मार्गदर्शन होतं समाजामध्ये. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर जो आहे तो 2020चा क्वेश्चन पेपर आहे. 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये बघूया आपण की कोणते कोणते क्वेश्चन आलेले होते. आपला क्वेश्चन जे होता चालू, तर आपले क्वेश्चन चालू होता 2000 म्हणजे क्वेश्चन नंबर 16 पासून आपला क्वेश्चन चालू होतो. तर चला बघूया क्वेश्चन कोणता आहे त्यानंतरचा. इथं काय म्हणतंय, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबवर भर देतात. इथं व्याख्या विचारली कुणाची, मिलर यांची व्याख्या विचारलेली आहे. मागा जी विचारली होती ती जे ब्राऊन यांची व्याख्या विचारलेली होती. आपल्या नोट्समध्ये व्याख्या दिलेल्या आहे त्या पाठच करून ठेवा, कारण याच्यावरती हमखास प्रत्येक वर्षाला क्वेश्चन आहे. ज्या व्याख्या आणि जे संप्रेषणाच्या व्याख्या आणि संप्रेषणाचे जे प्रकार आहेत याच्यावरती प्रत्येक वर्षाला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारतात. हे जे क्वेश्चन आहे ते आपल्या हातातले मार्क आहे. जर हातातले मार्क गेले तर आपला स्कोर येणार नाही. तर काय म्हणतंय, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबवर भर देतात. कशावर भर देतात ते बघायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये पर्याय 1 आहे ग्राहकाच्या वर्तन बदलावर भर देतो. पर्याय क्रमांक 2 आहे संदेशावर भर देतो. पर्याय क्रमांक 3 आहे अवबोधावर भर देतो. आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रेक्षकावर भर देतो. तर याचं जे योग्य उत्तर आहे ना, याचं योग्य उत्तर आहे ग्राहकाच्या वर्तन बदलावर जास्त भर देतो. अशी व्याख्या कुणीची आहे, तर मिलरची आहे. तर चला नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट काय आहे, संप्रेषण चक्रामध्ये प्रेक्षकाची क्रमित कार्य पुढील प्रमाणे असतात. क्रमित कार्य विचारले कुणाची, संप्रेषणातील प्रेक्षकांची क्रमित कार्य कोणते कोणते आहेत ते विचारले. तर त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की पहिला आहे संग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि नंबर प्रेक्षण. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 2 आहे ग्रहण, सांकेतीकरण, अन्वय आणि प्रक्षेपण. ऑप्शन सी काय म्हणतो, ग्रहण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण. तर ऑप्शन डी काय म्हणतो, सांकेतीकरण, सुसूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रेक्षण. याचं जो योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संग्रहण म्हणजे त्याला एन्कोडिंग म्हणतात. सुसूत्रीकरण, सांकेतीकरण म्हणजे डिकोडिंग, प्रेक्षक म्हणजे ग्राहक. हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हे आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर आपल्या नोट्सचा योग्य अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन एकदम इझी वाटतील आणि लगेच टॅकल होऊन जातील हे क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, संप्रेषण चक्राचे प्रेक्षक, संदेश, ग्राहक व टिंब हे घटक आहेत. संप्रेषण चक्राचे घटक विचारलेले आहेत. आपण हे जे आपल्या टॉपिकमध्ये घेतलेले आहेत की कोणते कोणते संप्रेषण चक्राचे घटक आहेत ते. त्याच्यामध्ये गोंधळ, ऑप्शन नंबर 2 माध्यम, ऑप्शन नंबर 3 अडथळे, ऑप्शन नंबर 4 प्रत्यावरण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. घटक आहे म्हणतात. मागाच्या न्यूकॉमच्या ह्याच्यामध्ये बी माध्यम, पर हे माध्यम तेवढं महत्त्वाचं घटक नाही म्हणतात. त्याच्यानंतर प्रेक्षक, संदेश आणि ग्राहक हे सर्वात 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर माध्यम हा चौथा महत्त्वाचा घटक आहे. तर क्वेश्चन नंबर 18चा ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित आहे. कशाच्या विचारले तर सहभागी सदस्यांच्या म्हणत आहे. तिथं व्यक्तिगत संप्रेषण, पर्याय क्रमांक 2 औपचारिक संप्रेषण, पर्याय क्रमांक 3 क्षितिज संप्रेषण, पर्याय क्रमांक 4 अनौपचारिक संप्रेषण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते क्षितिज समांतर संप्रेषण आहे. तर संप्रेषणाचे खूप प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आता क्षितिज समांतर संप्रेषण म्हणजे कसं आहे, एकाच लेवलचे जर शिक्षक जर बोलत असतील तर ते क्षितिज समांतर. जर एखादा डॉक्टर आणि दुसरा डॉक्टर बोलत असेल ते जे संप्रेषण होतं ते क्षितिज समांतर आहे. म्हणजे ते एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलतो तो क्षितिज समांतर. पण जर एक विद्यार्थी एक शिक्षकाला जर बोलत असेल तर ऊर्ध्वगामी संप्रेषण झालं. त्याच्यामुळं एकाच लेवलचे एकाच कॅटेगरीचे जर दोघं जण संवाद करत असतील तर त्याला क्षितिज समांतर संप्रेषण असं म्हटलं जातं. हे आपण आपल्या नोट्समध्ये सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण कोणता आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, बहुसंख्य स्त्रोते, बहुजिन्सी स्त्रोते आणि विस्तारित स्त्रोते व टिंब ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत. बघा इथं विचारलं समूह माध्यमाची वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, इथेही विचारलेलं आहे. आपल्या माध्यमाच्या प्रकारामध्ये समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आपण घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, निरक्षर स्त्रोते. ऑप्शन 2 आहे गोंधळाचा अडथळा. ऑप्शन 3 आहे प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव. आणि ऑप्शन 4 आहे प्रभावी माध्यम. तर याचं जे योग्य उत्तर आहे, तर याचं योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव म्हणजेच फीडबॅकचा अभाव. जर फीडबॅक योग्य नसेल तर कसं असतं, जो मॅसेज पाठवला त्याला समजणार नाही की तो मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथून जे आहेत तर ते आता 2019चे क्वेश्चन पेपर आहेत. 2019चे क्वेश्चन पेपर आता इथून बघणार आहोत आपण कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत 2019चा. तर असंच आपण सिरीज चालू केलेली आहे, मॅरेथॉन पण चालू केलेली आहे आणि क्वेश्चन पेपर सिरीज पण केलेली आहे, ज्याचा फायदा तुम्हाला पेपरला 100% होणार आहे. हा 2019चा क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यामधले क्वेश्चन बघूयात आपण आता. का इथं डबल आणखी विचारला प्रश्न काय म्हणतात, डॉक्टर देवेल यांच्या मते संप्रेषण म्हणजे डॉक्टर देवेल यांची जी व्याख्या आहे संप्रेषणाची त्याच्यावर प्रश्न विचारलेला. आतापर्यंत हे तिसरे शास्त्रज्ञ आहेत ज्यांची व्याख्या विचारलेली आहे. त्याच्यामुळे जी व्याख्या ज्या आहेत त्या दिलेल्या त्या पाठच करून ठेवा तुम्ही की कोणाची कोणती व्याख्या आहे ते. तर चला इथं बघूया आपण. तर पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो, कल्पनांचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय. पर्याय क्रमांक 2 म्हणतो अनुभवाचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय. आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजे अवबोधन म्हणजे संप्रेषण होय. आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे भावनांचे सामायिकरण म्हणजे संप्रेषण होय. तर इथं जो ऑप्शन क्रमांक योग्य आहे तो योग्य म्हणजे अवबोधन. डॉक्टर देवेल यांनी अवबोधन याच्यावर संप्रेषणाची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमांची निवड करताना शिक्षकाने पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व टिंब लक्षात घेतले पाहिजे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 1 आहे अध्ययन पद्धती. ऑप्शन 2 आहे शैक्षणिक साधने. ऑप्शन 3 आहे समूह माध्यमे. आणि ऑप्शन 4 आहे मूल्यमापन व्यवस्था. तर शिक्षकाने कोणत्या गोष्टीचा विचार लक्षात घेऊन वर्गात शिकवले पाहिजे. तर याचा जो क्वेश्चन नंबर 17 आहे त्याचे योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे मूल्यमापन व्यवस्था. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट पाहू. याच्यावर बघा तुम्हाला शिकवताना सांगितलं की जे समूहाचे प्रकार आहेत, माध्यमाचे प्रकार आहेत, याच्यावर क्वेश्चन आहे. हा बी त्याच्यातलाच एक आहे का ट्रॅफिक सिग्नल हे टिंब संप्रेषणाचे उदाहरण आहे. म्हणजेच हा संप्रेषणाचा प्रकार आहे. तो समूह संप्रेषण आहे, अशाब्दिक आहे, शाब्दिक आहे, एकाकडून अनेकाकडे जातं हे संप्रेषण आहे. तर याचं जे उत्तर आहे तो 2 पर्याय क्रमांक 2 अशाब्दिक. कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शब्द घेतलेला नाही. ते सिग्नल म्हणजे एक दिशादर्शक साधन आहे ज्याच्याकडून इशाऱ्या थ्रू आपण समजून घेतो की तो ट्रॅफिक सिग्नल आहे. त्याच्यामुळं हे जे आहे प्रकार हे अशाब्दिक संप्रेषणाचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एखाद्या मॉलमध्ये गिराईके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींचे एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्याच्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिगत होत असतात. हे टिंब समूहाचे उदाहरण आहे. कोणत्या समूहाचे उदाहरण आहे, इथं बी डबल तोच प्रकार विचारला आहे बघा. संप्रेषणाचा प्रकारच आहे. याच्यामध्ये मुक्त संप्रेषण आहे का, बुद्ध संप्रेषण आहे का, सहकारी आहे का, श्रेणीबद्ध आहे. तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे, मुक्त संप्रेषणाचा प्रकार आहे हा. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक टिंब असतो. तर ग्राहक कसा असतो, इथं ऑप्शन 1 आहे बहुजिन्सी, ऑप्शन 2 असंख्य, ऑप्शन 3 आहे निरीक्षक आणि ऑप्शन 4 आहे चिकित्सक. तर याचं जे उत्तर आहे योग्य, याचं उत्तर जो आहे तो काय आहे, ऑप्शन क्रमांक 1
ग्राहक कसे बहुजिन्सी असतात. म्हणजेच काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात, कारण येथे ग्राहक कसे असतात, बहुजिन्सी असतात, त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जातात. इथं आपले क्वेश्चन पेपर सिरीज जे आहे ते क्वेश्चन पेपर आज 2024 ते 2019चे क्वेश्चन पेपर इथं संपलेले आहेत. कशावरचे? तंत्रज्ञान, संप्रेषण या जो टॉपिक आहे, या टॉपिकचे आपण सध्या लेक्चर पण घेतलेले आहेत. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बी घेतलेत आणि त्याच्यावरती प्रिव्हियस इयरला कसे क्वेश्चन आलेले ते पण घेतलेले आहेत. याच्यानंतर आपण सराव क्वेश्चन पेपर घेणार आहेत, ते बी तुमच्याकडे लवकरच येतील. तर हे जे आपले चॅनल आहे ते तुमच्या जो मित्र आहे सेट वगैरे करणारे त्यांना पण पाठवून द्या, त्यांना पण याचा फायदा होईल. आणि असंच आपलीच महामॅरेथॉन आणखी 5-6 दिवस चालणार आहे एक्झाम होईपर्यंत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हालाच लेक्चर पाहण्यासाठी होऊन जाईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये गेले की आपला नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असतील, क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर तुम्हाला लगेच तिथं मेसेज थ्रू भेटून जातील. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.